पाहुयात पुढची बातमी। साखरेचे दर काही दिवसात 100 रुपयांवर जाण्याची शक्यता असून सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। इथेनॉल निर्मितीमुळे साखर ऊसाचं संतुलन बिघडलं असून लाखो टन साखर बाजारातून गायब झाल्याचा दावा त्यांनी केलाय। आरटीओ मध्ये एजंट आणि दलालांचा सुळसुळाट असून बदल्यांसाठी मोठे टोल भरावे लागतात असा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय। अधिकाऱ्यांच्या बैठकीत महिन्याला किती रक्कम जमा करायची आणि ती कोणाकडे द्यायची याचं नियोजन होत असल्याचा दावाही त्यांनी केलाय। त्याला मला वाटतं त्याची 100 गाठवायची, कारण सरकारच्या बोटचेपी धोरण चुकीच्या धोरणामुळे ही साखरेची परिस्थिती झालेली आहे। बरं, साखर महाग झाली तर शेतकऱ्याला फायदा होतो तर तोही नाही आहे। खरं तर इथेनॉल निर्मितीमुळे साखरेचं ऊसाचं बॅलन्स आणि त्याच्यामुळे साखरेचा प्रश्न निर्माण, जो साखर निर्यातदार देश होता त्याला साखर आयात करावी लागू लागलेली आणि माझ्या माहितीप्रमाणे कित्येक लाख टन साखर आताच्या घडीला बाजारातून गायब आहे। कारखान्यातून निघाली परंतु बाजारात पोहोचलेली नाहीये। आणि मग याची साठेबाजी कोण करतं? सरकारमधलेच लोक करतात का? सरकारमधल्या लोकांच्या पाठिंब्यानं हे होतंय का? हा पण जनतेच्या मनातला प्रश्न आहे। आपण साखर 40, 45, 50 रुपयापासून आता 80 रुपयापर्यंत पोहोचले। मला असं वाटतं येणार काय ती 100 पार करेल। याला कारण साखरेचं उत्पन्न तर मागच्यापेक्षा जास्त झालंय, तरी ही परिस्थिती काय निर्माण झालेली? मला वाटतं त्याच्यात साठेबाजी हे सगळ्यात महत्वाचं कारण।